कसे आहात तुम्ही सगळे? आणि तुम्ही सगळे छानच आहात. मी सुद्धा खूप छान आहे. आणि सॉरी, मी नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सॉरी म्हणते. त्याचं रिझन हे की मला माझे ब्लॉग्स कंटिन्युअस अपलोड नाही करता येत. त्याचं रिझन हे आहे, एकतर माझी आउटिंग नाही होत, एकतर आउटिंग नाहीच होत, आणि झाली तरी ते व्हिडिओज मला शूट करायला नाही मिळत. व्हिडिओ शूट झाला तरी मला वेळ एडिटिंगसाठी नसतो. सो पण हे रिझन असू द्या, पण मी यावेळेस कंटिन्यू राहणार आहे व्लॉगसाठी सुद्धा. सो माझे ब्लॉगसुद्धा मी अपलोड करत राहणार आहे. सो तुम्ही सगळ्यांनी यूट्यूब चॅनलला जाऊन म्हणजे सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझे मिनी व्लॉग्स, व्हिडिओज अँड माझे व्लॉग्स कंटिन्यू दिसत राहणार आहे. त्यांच्या नोटिफिकेशन तुम्हाला कंटिन्युअस येत राहणार आहेत. ओके, सो आजचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या पप्पांची एक मेमरी आहे. म्हणजे माझे पप्पा जेव्हा 1.5 इयर आधी, म्हणजे 1.5 इयर और 1 इयर म्हणू शकतो, तेव्हा रिटायर्ड झाले होते. तर त्यांच्या शाळेमधल्या स्टाफने एक त्यांचं छोटूसं सेलिब्रेशन केलं होतं. तर ती क्लिप मला माहीत नव्हतं की माझ्या फोनमध्ये आहे. फोनमध्ये म्हणजे मला आठवतं आहे थोडं की तेव्हा माझं म्हणजे त्या दिवशीच माझा फोन पूर्ण फुल झालेला होता, आणि त्यामुळे मला ना कोणत्या क्लिप शूट करायला नाही मिळालं. सो खूप शॉर्ट अशा क्लिप्स आहेत त्या. पण मी जेव्हा PD चेक केला तेव्हा मला ते शो झाले की माझ्या त्या क्लिप्स आहेत पप्पाच्या सेलिब्रेशनच्या. सो त्या क्लिप मग मी एडिट केल्या, जेणेकरून ॲटलिस्ट पप्पांना शो करेन. सो मला वाटलं की तुमच्यासोबत पण ती आठवण शेअर करावी, म्हणून मग एक छोटूसा व्लॉग आहे. खूप वेळ नाहीच लागणार तुम्हाला बघण्यासाठी, एक 10 मिनिट्स वगैरे पण नाही लागणार आहेत. पटकन बघून होईल तुमचा व्लॉग. सो खरं तर पोस्ट करणार नव्हते कारण की शॉर्ट व्लॉग होतोय म्हणून, पण माझ्या पप्पांची ती एक मेमरी आहे बेस्ट. आणि खरं सांगू तर माझी सुद्धा लाईफ खूप बेस्ट स्पेंड केलेली आहे मी पप्पांच्या शाळेवर. एकतर मला नेचर खूप आवडतो. माझ्या लाईफमधला फर्स्ट एक स्पॉट म्हणू शकतो की तो, कारण की तो कधीही न विसरणारा असा तो स्पॉट होता. तिथला क्लायमॅट, तिथलं नेचर, तिथलं सगळंच तिथलं बेस्ट होतं खूप. सो त्यामुळे मला तो व्हिडिओ पोस्ट करायचा, जेणेकरून माझ्याकडे सुद्धा एक आठवण राहील. त्यामुळे तुम्ही व्लॉग बघून घ्या शेवटपर्यंत, आणि आठवणीने माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सो यावेळेस मी फायनल ठरवलेलं आहे की हाव एनी कंडिशन आपण व्लॉग सुद्धा आपले अपलोड करत राहायचे. आणि तसे पण माझे मिनी व्लॉग्स तर डेली असतातच, सो काही एवढं टेन्शन नाही आहे. पण मी ट्राय करणार आहे सगळ्या गोष्टी स्टेबल करण्याच्या. मी वेळ काढेन आणि मग मी अपलोड करत राहीन. सो त्याआधी तुम्हाला जाऊन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जस्ट बिकॉज तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स कंटिन्युअस येत राहणार आहेत. ओके, सो हा व्लॉग सुद्धा बघून घ्या. खूप शॉर्ट व्लॉग आहे, पण तिथला क्लायमॅट अँड यार तिथली लाईफ माझी खूप बेस्ट लाईफ होती यार, आणि मी नाही विसरू शकत कधीच. म्हणजे गाव म्हटलं की मला खूप जास्त अटॅचमेंट आहे गावासोबत. सो म्हणजे पप्पा जेव्हा रिटायर होणार होते माझे, तर तेव्हा लिटरली खूप भरून आलेलं, कारण की तो स्पॉट सोडावा लागणार होता. बट ठीक आहे, आता रिटायर झाले म्हटल्यानंतर तर आपल्याला तो स्पॉट सोडणं आहे, कारण की ती शाळेची रूम होती, त्यामुळे ती आम्हाला सोडावी लागली. पण अजूनही खूप जास्त आठवण येते, खूप बेस्ट अशी. मी मध्ये मध्ये व्हिजिट करत राहते तिथे. पण वाटतं असं की यार लाईफ टाईम तिथे राहिलो असतं तर खूप बेस्ट झालं असतं. असो, सो चला मग आपण एक पप्पांची छोटूशी अशी मेमरी क्लिप जी केलेली आहे मी, जो की माझा छोटूसा ब्लॉग आहे, तो पाहून घेऊयात. झाल ओवाळतेस ना. हे आहे ना हा, कापा आता. कापा आता. काही घरी घालताय रामा मोरले काल त्यांची रिटायरमेंट झालेली आहे, आणि त्यांनी आज
ज्या ज्या म्हणजे शाळेवरती तुम्ही काय वेगळा हो काय आदिवासी विकास विभागामध्ये त्याने काम केलेलं आहे आणि त्यांनी भरपूर काही कष्ट करून या मुलांची आदिवासी मुलांची सेवा केलेली आहे आणि 2024 रोजी ते रिटायरमेंट झालेले आहेत. रिटायरमेंट झाले म्हणजे की ते सेवानिवृत्त झालेले आहेत, परंतु त्यांचं जे आयुष्य आहे ते पुढचं सुखा समाधानामध्ये जावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द माझ्या कर्मचाऱ्यांकडून संपवतो असे मी सर्वांना जाहीर करतो. थँक्यू. एक भुगे संघटना चालक मालक एक भुगे संघटना आम्ही बसतो. चालक मालक एक संघटना इकडे बघा, इकडे पप्पा. इकडे बघा.